हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतनं बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय। आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा, शिरसाटांचा उद्विग्न सल्ला। राजेंद्र हगवणेचे मेहुणे जालिंदर सुपेकरांच्या काळामध्ये शस्त्र परवान्यांची खैरात, 400हून अधिक शस्त्र परवाने वाटल्याचं समोर। नाशिकमधल्या एका लग्न सोहळ्यामध्ये शिंदे आणि राऊत आमने सामने येणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरच्या लग्न सोहळ्याला शिंदे जाणार। संजय राऊतांचीही उपस्थिती, तर फडणवीस पुतण्याच्या लग्नासाठी नाशका। संजय राऊत नाशकात असतानाच सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजरांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत दिलं निवेदन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना पूर्ण करा, निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना। सरकारही याच आठवड्यात प्रभाग रचना सादर करण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा। भिवंडीतल्या बोरिवली गावात मुंबई एटीएसची कारवाई। छापेमारी दरम्यान 8 ते 10 संशयितांना घेतलं ताब्यात। बोरिवली गावात 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात। विद्यार्थ्यांना पहिलीपासून मिळणार स्थानिक सैनिकी शिक्षण। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा। माजी सैनिक, क्रीडा शिक्षक आणि एनसीसीचे शिक्षक प्रशिक्षण देणार। आणि ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं वनडेमधून घेतली निवृत्ती। संघ माझ्यामुळे पराभूत होतोय म्हणून निवृत्ती घेत असल्याचं केलं जाहीर। 149 वनडे मॅचेसमध्ये मॅक्सवेलच्या जवळपास 4000 रन्स। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।